नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बघा, प्रत्येक आईला असं वाटतं की आपलं मूल हुशार असावं, मुलाची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये मुलांना यश मिळावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते. तर 23 तारखेला आहे वसंत पंचमी. तर या दिवशी आपल्याला असेच काही अगदी सोपे पण प्रभावी उपाय करायचेत. याने आपल्या मुलाची शैक्षणिक प्रगती होईल. कारण वसंत पंचमी हा दिवस सरस्वती मातेचा जन्मदिवस म्हणून पण साजरा केला जातो. कारण आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की या दिवशी सरस्वती मातेचा जन्म झाला होता. आणि सरस्वती माता ही विद्येची देवता आहे. ज्या घरामध्ये सरस्वती पूजन केलं जातं तिथे कधीही कशाची कमी पडत नाही. कारण जिथे विद्या असते तिथे लक्ष्मी ही आपोआप येते. कारण बघा, जर मुलांना चांगले संस्कार असतील तर ते नक्कीच स्वबळावर प्रगती करू शकतात. पण जर खूप पैसा आहे आणि मुलांना जर चांगले संस्कार नसतील तर जिथे सरस्वती मातेचं पूजन केलं जातं तिथे लक्ष्मी माता ही येते. तर या दिवशी आपल्याला सरस्वती मातेचं पूजन करायचे. हा दिवस कसा साजरा करायचा, या दिवशी आईने मुलासाठी कुठला उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे हळद, गोमूत्र आणि गंगाजल टाकायचे आणि याने आपल्याला आंघोळ करायची. आता आपल्या घरातल्या मुलांना सुद्धा आपण अशा पद्धतीनेच आंघोळ करायला सांगायची. तर आपल्याला छान देवपूजा वगैरे करून घ्यायची. आता जर आपल्याकडे सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्ही छान अभिषेक करू शकता. आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. आणि हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध वगैरे धूपदीप आपल्याला दाखवायचं आहे. आता प्रत्येकाकडेच सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती असेल असं नाही, पण आपल्याला सरस्वती चिन्ह येतं जे व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. ते चिन्ह आपल्याला आपल्या मुलांच्या वहीमध्ये किंवा एका कागदावर काढून घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची. आता जरी आपल्याकडे फोटो असेल तरी आपण फोटोचीही पूजा करा आणि हे चिन्ह त्याचीसुद्धा पूजा करायची आहे. आणि जर फोटो नसेल तरी फक्त या चिन्ह आपण एका कागदावर काढून घेतलं आणि त्याची पूजा केली तरी चालेल. तर असं हे चिन्ह आपल्याला काढायचं आहे. ही वही किंवा तो कागद आपण देवासमोर एका पाटावर ठेवायचा. त्याला छान हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या, मनोभावे नमस्कार करायचा, तिथे दिवा लावून घ्यायचा आणि अशी छान आपल्याला या चिन्हाची पूजा करायची. हा दिवस हा सरस्वती मातेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की या दिवशी सरस्वती मातेचा जन्म झाला होता. सरस्वती माता ही साक्षात विद्येची देवता आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं हे सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे. आता दिवशी जर आपल्याला शक्य झालं तर आपल्या जवळपास पूजा साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला सहज एक मोरपीस मिळून जाईल. तर हे मोरपीस आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. आता जर तुम्ही यापूर्वी असं हे मोरपीस मुलांच्या डायरीमध्ये ठेवलं नसेल तर तुम्हाला 2 मुलं असतील तर 2, 1 मुलं असेल तर 1 मोरपीस आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि ते आपल्या मुलांच्या डायरीमध्ये आपल्याला चिटकवायचं आहे. मुलं वारंवार डायरी काढतात, तर ते पडू नये, ते पायदळी येऊ नये यासाठी आपल्याला मुलांच्या डायरीमध्ये शेवटच्या पेजवर तुम्ही ते चिटकवू शकता. आता त्याची लांब दांडी असते तर तो खालचा भाग कट करून आपण मुलांच्या डायरी जेवढी आहे त्या पद्धतीने ते कट करून तिथे चिटकवून द्यायचं आहे. आता 2 मुलं असतील तर 2 मोरपीस या दिवशी तुम्ही खरेदी करून आणा आणि ते आपल्या मुलांच्या डायरीमध्ये आपल्याला चिटकवायचे आहेत. आता मुलं जिथं अभ्यास करतात तिथे त्यांच्या स्टडी टेबलवर सुद्धा तुम्ही असे हे मोरपीस लावू शकता किंवा एखाद्या फ्लॉवर पॉटमध्ये सुद्धा ते ठेवू शकता. आता या दिवशी आपल्याला मुलांच्या जिभेवरती एक मंत्र लिहायचा आहे. आता ही सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी केली तरी चालेल. आणि मूल अगदी 1 वर्षापासून ते कॉलेजला असू किंवा कितीही मोठं असेल, मूल कितीही मोठं असेल आणि ते जर शिकत असेल तर त्या प्रत्येक मुलासाठी हा आईने उपाय करायचा आहे. आता जर आईला मासिक धर्म असेल तर वडिलांनी केला तरी चालेल. आई वडील कोणीही हा उपाय करू शकतं किंवा घरात इतर कोणी व्यक्ती असेल त्यांनीही असा हा मंत्र मुलांच्या जिभेवर लिहिला तरी चालेल. बघा, अगदी छोट्यातल्या छोट्या मुलापासून ते कितीही मोठे मुलं असतील, ते शिक्षण घेत असतील तर त्या मुलांच्या जिभेवर आपल्याला असा हा मंत्र लिहायचा आहे. मंत्र मी इथे व्हिडिओमध्ये दिला आहे. M असा मंत्र आपल्याला लिहायचा आहे. आता हा मंत्र आपण मधाने लिहायचा आहे. त्यासाठी तुम्ही गर्भाची काडी किंवा मग आपल्या हातातील सोन्याची अंगठी किंवा कानातलं किंवा मग आपल्या बोटाने सुद्धा लिहू शकता. पण
तो लिहून झाला की मग मुलांनी ते मध खाऊन टाकायचं आहे. दिवसभरामध्ये तुम्ही कधी केला तरी चालेल. आता हा उपाय करताना किंवा सेवा करताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. तर आता या दिवशी आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत. या दिवशी आपण चुकूनही मांसाहार करू नये आणि कुठल्याही वही पुस्तक याला पाय लागणार नाही किंवा ते मुलं रागाच्या भरामध्ये किंवा खेळता खेळता वही पुस्तकं एकमेकांकडे फेकतात. तर अशी चूक आपल्याला करायची नाही आहे. या दिवशी वही किंवा पुस्तक याचा अनादर होईल असं कृत्य आपल्याला करायचं नाही. मुलांकडून एक छोटीशी सेवा करून घ्यायची आहे. या दिवशी सरस्वती मातेचा मंत्र मुलांकडून 108 वेळा म्हणून घ्या आणि जर मुलं छोटे असतील तर तुम्ही स्वतः म्हटला तरी चालेल. आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. तर हे स्तोत्र आपल्याला मुलांकडून 1 वेळा पठण करून घ्यायचं आहे. खरं तर हे स्तोत्र मुलांनी दररोज पठण करावं. याने मुलांची बुद्धी तल्लख होण्यास मदत होते. पण दररोज जरी शक्य नसेल तरी आजच्या दिवशी तरी किमान आपण मुलांकडून ते पठण करून घ्यावं. आता जर मुलं खूप लहान असतील, ते म्हणू शकत नसतील, तर आपण त्यांना शेजारी बसवावं आणि आपण स्वतः हे स्तोत्र म्हणायचं आहे आणि मुलांनी ते श्रवण केलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला ही वसंत पंचमी हा दिवस साजरा करायचा आहे. या दिवशी सरस्वती मातेचा जन्म झाला होता. त्याच्यामुळे जर आपण अशा या छोट्या छोट्या सेवा उपाय जर केले तर त्याचं फळ हे आपल्याला खूप पटीने जास्त मिळतं. तर ही सेवा प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायची आहे आणि ही अत्यंत प्रभावी सेवा आहे. तर ही छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झालेली सेवा मी माता सरस्वती यांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.